नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे प्रियाने जी काही नाटकं केलेली आहेत, म्हणजे आतापर्यंतचे प्रियाचे जे कांड आहेत ते समोर आलेले आहेत आणि फायनली त्या गोष्टींना आता इथे त्या गोष्टींचा निकाल लागला जाणार आहे आणि तो निकाल लावणार आहे ते म्हणजे सायली आणि अर्जुन. कारण सायली आणि अर्जुनच्या हाती प्रिया तन्वी नसल्याचे पुरावे लागलेले आहेत. आता पुरावे म्हणजे काय लागलेले आहेत, तर प्रियाची ब्लड टेस्ट केलेली होती, त्याचा ब्लड ग्रुप जो होता प्रियाचा तो AB पॉझिटिव्ह आलेला आहे. हे तर आपण कालच्या भागात पाहिलेलं होतं. परंतु अर्जुन आणि सायली डॉक्टरांची भेट घेऊन मेडिकली म्हणजेच विज्ञानानुसार सायन्सनुसार हे प्रूव्ह करतात की प्रिया ही रविराज आणि त्याचबरोबर प्रतिमा यांची मुलगी नाहीये. त्यानंतर अर्जुन आणि सायली रागाच्या भरात आता जो काही निर्णय अर्जुनने घेतलेला आहे प्रियाला फरफटत घराच्या बाहेर काढण्याचा, आणि तो कशा पद्धतीने प्रियाला घराच्या बाहेर काढतो ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे प्रियाची जी काही नाटकं आहेत ती चालू आहेत आणि अर्जुनला मात्र खूप राग आलेला आहे. अर्जुन भयानक असा चिडलेला आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता होळीच्या दिवशी अर्जुन आणि सायलीने ब्लड डोनेशन कॅम्प भरवला होता, कारण त्या दोघांना शंका आलेली आहे. त्या दोघांनाही खात्री वाटत आहे की ही प्रिया जी आहे ती खोटं बोलत आहे, तिच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळं त्या दोघांनीही विचार केलेला असतो आणि तशा पद्धतीने गोष्टी आता सुरू झालेल्या असतात. इकडे प्रियावरती बारीक लक्ष ठेवणं, तिचं नक्की काय चालू आहे, ती काय काय गोंधळ घालत आहे हे सगळं पाहणं हे सायली आणि अर्जुन या दोघांनीही ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रिया आता ब्लड डोनेट केल्यानंतर सगळे आता होळी खेळण्यासाठी बिझी आहेत. तोपर्यंत प्रिया तिथं जात असते आणि प्रिया पाहत असते की नक्की काय झालेलं आहे, कशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत. कारण तिला माहिती असतं की तिथं असं काहीतरी घडलेलं आहे, म्हणून तिने तिथे जाऊन तिथली जी ब्लड बॅग आहे तिनं डोनेट केलेली ती तिनं त्या आईस बॅगमधून काढलेली असते आणि त्याचबरोबर ती बॅग काढून तिने एक गोष्ट केली आहे आणि ती म्हणजेच त्याच्यावरचं लेबल फाडलेलं आहे. आता मात्र इकडे प्रियाने जे काही कांड केलेलं आहे त्याच्यामुळं अर्जुन आणि सायलीला हसू येतं, कारण त्यांनी ऑलरेडी सॅम्पल पाठवलेले आहेत आणि सगळा गोंधळ पूर्ण झालेला आहे हे मात्र तेवढंच नक्की असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायलीने अगदी हुशारीने कामगिरी केलेली असते. यावेळेस अर्जुन आणि सायलीचं भरपूर कौतुक करण्यासारखं आहे. अर्जुन आणि सायलीने हुशारी दाखवलेली असते आणि आता काही वेळातच ब्लड रिपोर्ट येणार असतो, म्हणजे ज्या टेस्ट करायला प्रियाच्या सांगितलेल्या आहेत त्याचा. अर्जुन आणि सायली रूममध्ये येतात, होळी खेळून अगदी दमलेले असतात आणि अर्जुन मात्र रोमॅन्टिक झालेला असतो आणि त्याच वेळेस इकडे त्याचा मोबाईल वाजतो. तो म्हणतो काय हे, व्हॉट अ टायमिंग, असं म्हणत तो मोबाईल पाहतो आणि त्याच्यावरती ब्लड रिपोर्ट आलेला असतो प्रियाचा. आता तो ब्लड रिपोर्ट पाहिल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो. हे सगळं काय घडतंय, या सगळ्याचा काय अर्थ आहे, हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो आणि अर्जुन तो रिपोर्ट पाहू लागतो. त्याला कळतच नाहीये की हे सगळं काय घडतंय, कारण ही ब्लड टेस्ट तर तन्वीची आपण केलेली आहे. मग तन्वीच्या बाबतीत हे सगळं काय झालंय, या सगळ्याचा काय अर्थ आहे, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि मग मात्र अर्जुन म्हणत असतो की नाही, या सगळ्याच्या मागे जो काही सूत्रधार आहे ते शोधावं लागणार आहे. त्याला आठवत असतं, म्हणजेच प्रिया ही रविराज आणि त्याचबरोबर प्रतिमा आत्या यांची मुलगी असू शकत नाहीये, कारण ज्या मुलीचा ब्लड ग्रुप हा O निगेटिव्ह होता आणि आता ती मुलगी परत आली आहे तेव्हा तिचा ब्लड ग्रुप हा AB पॉझिटिव्ह आहे, हे कसं पॉसिबल आहे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि नेमकं त्याच वेळी सायली म्हणते की आता काय करायचं. अर्जुन म्हणतो की आपण सिनियरचा पण ब्लड ग्रुप चेक करून घेऊया. सायली म्हणते पण अर्जुन म्हणतो हो, आपण त्यानेही ब्लड डोनेट केलेलं आहे तर आपण त्याचाही ब्लड ग्रुप चेक करून घेऊ शकतो, असं ठरलेलं असतं. इकडे सुभेदारांच्या घरी सगळेजण आहेत आणि सायली आणि अर्जुन म्हणतात की आता एकदा आपण एका डॉक्टरांकडे जाऊया. त्यांच्याकडून रविराजचाही रिपोर्ट मागून घेतलेला असतो आणि मग मात्र अर्जुन आणि सायली हे निघालेले असतात. घरातले सगळेजण म्हणत असतात की काय हे, यांना जराही कंटाळा येत नाहीये, असं घरातले सगळेच बोलत आहेत. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, मला माझ्या बायकोबरोबर वेळ घालवायचा होता आणि तो मला काही घालवता आलेला नाही. त्याच्यामुळं मी ठरवलंय की माझ्या बायकोला घेऊन मी लॉंग ड्राईव्हला जाणार आहे. प्रियाची नाटकं सुरू असतात. अर्जुनला खूप राग येत असतो.
त्याला ही गोष्ट सहनच होत नसते. प्रियाचं जे काही वागणं आहे ते त्याला पटतच नसतं आणि त्याला खूप राग येत असतो. त्याची तळपायाची आग जी आहे ती मस्तकात जात असते, कारण त्याला माहिती असतं की हे सगळं करणारी ही मुलगी खोटारडी आहे. आज माझ्या घराला फसवते. आता प्रियाच्या डोक्यात फक्त एकच आहे की सुभेदारांची प्रॉपर्टी लुबाडायची. त्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करायची तयारी तिने केलेली आहे. म्हणूनच तर तिने अश्विनला सुद्धा घोळात घेतलेलं आहे. इकडे अर्जुन आणि सायली डॉक्टरांकडे पोहोचतात. तिथे गेल्यानंतर ते ब्लड रिपोर्ट दाखवतात. तिन्ही ब्लड रिपोर्ट असतात आणि मग ते तिन्ही ब्लड ग्रुप पाहिल्यानंतर डॉक्टर म्हणू लागतात की हे बघा, कसं आहे माहिती आहे का, बायोलॉजिकली हे प्रूव्ह होऊ शकत नाही आहे. म्हणजे आईचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे, वडिलांचा ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह आहे आणि मुलगी ए बी पॉझिटिव्ह, असं पॉसिबलच नाही आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघांनाही धक्का बसतो. ते दोघंही म्हणत असतात की म्हणजे, डॉक्टर सांगू लागतात की हे कधीच पॉसिबल होऊ शकत नाही आहे. म्हणजेच मी तुम्हाला आमच्या मेडिकल भाषेमध्ये सांगू शकतो की ती मुलगी त्यांची मुलगी नाही. हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो म्हणजे हिने फसवलंय, आता हिला सोडत नाही, आता घरी गेलं की हिला घराच्या बाहेर हाकलणार आहे. एवढंच अर्जुनने ठरवलेलं असतं आणि त्यासाठी अर्जुन खूप चिडलेला असतो. इकडे आता सुमन आणि प्रतिमा त्याचबरोबर रविराज बोलत असतात. म्हणजे पूर्णाजीने आपल्याला सांगितलं, आपण राहिलो इथंपर्यंत ठीक आहे, पण आता आपल्या घरी आपण गेलं पाहिजे, असं त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं आहे आणि त्यामुळं ते घरी जाण्याचा विचार करत आहेत. रविराज म्हणतात की मलाही पटतंय, प्रतिमा तुला काय वाटतंय, इथं किती दिवस राहणार ना आपण. त्याचवेळी रविराज म्हणतात की सुमन, पण त्या घरी गेल्यावर तुला सगळ्यात जास्त त्रास होईल. सुमन म्हणते की हे बघा, कसं आहे, जे काय झालेलं आहे ते तर आपल्याला माहितीच आहे, परंतु या गोष्टीचा त्रास होणार आहे म्हणून आपण इथे किती दिवस राहणार आहोत ना, त्या गोष्टी तर आठवत राहणारच आहेत, असं इकडे सुमनने सांगितलेलं असतं. आता प्रियाला नागराजचा फोन आलेला असतो. नागराजसाठी प्रियाने जो वकील बघितलेला आहे त्याचा फोन आलेला असतो, ॲडव्होकेट शेंडे, आणि नेमका अश्विनने तो फोन उचललेला असतो. पण प्रिया तिथे येते आणि म्हणू लागते की दे इकडे, आणि मग रॉंग नंबर आहे असं ती म्हणत असते. अश्विनच्या लक्षात येतं की हे सगळं काय घडतंय. म्हणजे जेव्हा अर्जुन आता सगळ्यांच्या समोर सत्य सांगणार आहे तेव्हा मात्र अश्विनला ह्या गोष्टी क्लिक होणार आहेत. अर्जुन घरी आलेला असतो, खूप चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो की बाद झालं हे सगळं खोटं नाटक तुझं, काय चाललंय तुझं, कारण सगळ्यांचे पाय धुवायला पाणी काय देत आहे, सगळ्यांशी प्रेमाने काय वागत आहे. आणि अर्जुन भयानक चिडलेला असतो आणि ह्या सगळ्या खोट्या नाटकाचा ना कंटाळा आलाय मला तुझ्या, असं म्हणत तो प्रियावरती अगदी तलवारच उपसून तयार असतो. तेव्हा मात्र सायली परिस्थिती हँडल करते. सायली म्हणते की कसं आहे प्रिया, तू कशीही वागत असली तरी तुझ्या कोणत्याच गोष्टींवर आमचा विश्वास नाही आहे, हे त्यांना सांगायचे, असं म्हणत सायलीने आता परिस्थिती सांभाळून घेतलेली असते. तेव्हा मात्र इकडे अर्जुन समोर येतो आणि तो चिडलेलाच असतो आणि मग सायली म्हणत असते की अहो ही प्रिया खोटारडी आहे ना, तिच्यावर विश्वासच नाही आहे, त्याच्यामुळे हे सगळं होतंय, म्हणून ते एवढे चिडलेले आहेत आणि बोलत आहेत, असं इकडे सायली सांगते. तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. सायली म्हणते की कसं आहे, आजपर्यंत हिने इतक्या चुका केलेत ना, त्यामुळं मला काही हिच्यावरती विश्वास नाही आणि आम्हाला दोघांनाही विश्वास नाही, एवढं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र अर्जुन चिडलेला असतो. सायली अर्जुनला शांत करते, कशी तरी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करते, कारण तिलाही माहिती आहे की या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत. एवढ्या सहज आता प्रियाच्या बाबतीत हा निर्णय घ्यायला नको असं सायलीला वाटत असतं. म्हणून तर सायलीने आता अर्जुनला शांत केलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियाचं तेच चाललेलं असतं. रविराज, प्रतिमा आता सगळेजण निघालेले असतात. प्रिया म्हणत असते की आई प्लीज मी काय सांगते ऐक ना, खरंच माझ्यासाठी अजून राहा ना थोडे दिवस काहीतरी तुम्ही इथं. तेव्हा अर्जुन म्हणतो का, आता तुला आईची काळजी वाटते का, आणि ही सगळी नाटकं बंद कर तुझी. ब्लड ग्रुप जेव्हा ब्लड द्यायचं होतं तेव्हा कुठं गायब झालेलीस गं, म्हणजे एक साधी गोष्ट सांग, घरापासून हॉस्पिटलला यायला किती वेळ लागतो आणि तुला किती वेळ लागला, असं म्हणत अर्जुन खूप भडकलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की दे उत्तर आता, काय चाललंय तुझं नक्की, आणि तुझ्या डोक्यात काय आहे, कशामुळे हे सगळं चाललंय तुझं, असं म्हणत अर्जुन चिडलेला असतो आणि प्रियाला ओरडून बोलत असतो. प्रिया मात्र
शांतच असते. अर्जुन म्हणतो की मी सांगतो या सगळ्याचं उत्तर काय आहे ते, कारण ही तन्वी नाहीयेच, ही प्रतिमात्या आणि सिनियरची मुलगी असू शकत नाही. अश्विन वगैरे सगळेजण तिथे आलेले आहेत आणि अर्जुन सगळ्यांना रिपोर्ट दाखवत आहे आणि सांगत आहे की हे बघा, या सगळ्यावरून तुम्हाला वाटतंय का, कारण या सगळ्याचे प्रूफ आहेत माझ्याकडे. हे 3 रिपोर्ट बघा. सिनियरचा ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह आहे. तेव्हा रविराज म्हणतात की हो अगदी बरोबर आहे. प्रतिमात्याचा ओ निगेटिव्ह आहे. आणि सिनियर तू मला सांगितलं होतं की लहान असताना तुम्ही तन्वीचंही ब्लड चेक केलेलं होतं, कारण प्रतिमात्याचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह होता. त्यामुळं बाळाचा ब्लड ग्रुप कोणता आहे ते चेक करणं गरजेचं होतं. पण आज आम्ही तन्वीचा ब्लड ग्रुप चेक केलेला आहे, तर तन्वीचा ब्लड ग्रुप हा AB पॉझिटिव्ह आहे. अश्विन तूच सांग आता, तू डॉक्टर आहेस, मेडिकली हे प्रूव्ह होऊ शकतं का, असं म्हणत अर्जुनने अश्विनलाच जाब विचारलेला आहे आणि त्याला सांगितलेलं आहे की सांग आता. तेव्हा मात्र अश्विन म्हणतो की बरोबर आहे, आई आणि बाबा यापैकीच एक मुलाचा ब्लड ग्रुप असू शकतो. हे जे काय आहे ते पूर्णपणे वेगळं आहे. आता मात्र सगळ्यांच्या पुढे सत्य आलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. अर्जुन आता प्रियाचा हात धरतो आणि तिला फरफटत घराच्या बाहेर काढत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.